नमो बुद्धाय, जय भीम। मी तेजल खिल्लारे। लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत। जरा होल्ड करा, थांबा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। काल तर उद्घाटन झालं आणि भव्य असं उद्घाटन झालं आणि वैचारिक प्रबोधनाच्यासाठी एक नवीन आविष्कार म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमाचा म्हणजे आंबेडकरेट ऑपेरा पहिल्यांदा आपण अंबरनाथमध्ये सादर केला। त्याच्यानंतर आज ही भव्य मिरवणूक आहे, ही पूर्वेची आहे आणि ही पश्चिमेची आहे आणि ती पूर्वेची निघालेली आहे आणि आम्ही सगळेजण 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नगरपालिकेच्या समोर आम्ही जमणार आहोत आणि तिथे एक मोठं नाटक म्हणजे आपण त्याला असं म्हणूया भव्य असं सम्राट अशोकाच्या जीवनावरचं त्याचं सादरीकरण होतं आहे आणि सगळे लोक त्याच्यात सहभागी असतील। मध्यंतरामध्ये जाहीर सभासुद्धा आहे। तर अंबरनाथमध्ये एकाच ठिकाणी सर्व शहराची मिळून ही मिरवणूक होते म्हणजे जयंती होते बाबासाहेबांची। 40 वर्ष झाली तिला, हे 40वे वर्ष आहे म्हणजे 3 पिढ्या जवळजवळ आणि त्याच्यामध्ये सातत्यानं चढत्या क्रमानं फुले शाहू आंबेडकरी जनतेची एकजूट याच्यामध्ये आहे। चांगलं चित्र आहे आणि अंबरनाथमध्ये जयंती म्हणजे नुसता इव्हेंट नसतो तर ते एक वैचारिक आंदोलनाचा भाग आहे। त्यामुळे सगळेजण आम्ही तिथे सामील झालेले आहोत आणि आम्हाला खात्री आहे की पुढच्या सुद्धा आंदोलनाच्या उपक्रमामध्ये आमचे आमदार किडीकर साहेब पण आमच्याबरोबर असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि फार चांगल्या पद्धतीनं जनता याच्यामध्ये सामील होते आणि अत्यंत उत्साहाचं आणि त्याचबरोबर जबाबदारीचंच आहे म्हणजे वातावरण आहे आणि सगळे लोक अत्यंत शिस्त। 40 वर्षामध्ये या जयंती महोत्सवाला कुठलं घालबोट लागलेलं नाही आणि पुढच्या 40 वर्षामध्ये सुद्धा लागणार नाही। आता आम्ही सगळे डेंजर झोनमध्ये आहोत म्हणजे आम्ही माझ्या व्हायचे लोक, परंतु मला खात्री आहे की जे आम्ही सुरू केलं तर ही जी बाबासाहेबांची जी येणारी पिढी आहे ही हा संयुक्त जयंती महोत्सव त्याच्यामध्ये सातत्य भविष्यात सुद्धा ठेवील अशी मला खात्री आहे। जय विश्वरत्न भारतरत्न भारताचे घटनाकार अर्थतज्ञ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही 134वी जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। अंबरनाथमध्ये आज गेले 40 वर्षापासून हा उत्सव श्यामदादा यांच्या अध्यक्षतेखाली एकमेव अशी जयंती असते। अंबरनाथमध्ये सर्वात मोठी जयंती असते आणि मोठ्या उत्साहाने पूर्ण अंबरनाथकर या ठिकाणी साजरी करतात आणि आजचा तुम्ही बघताय हे सगळीकडे एक आनंदाचा क्षण सगळीकडे होतोय। चांगले प्रबोधनात्मक कार्यक्रम पण असतात आणि मी सर्वांना पुन्हा एकदा सर्व अंबरनाथकर उल्हासनगर माझ्या सर्व मतदारसंघातील बांधवांना सर्व बांधवांना मी तुमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। भारत भूमीचा असा सुपुत्र एकमेव सुपुत्र ज्याची जयंती संपूर्ण विश्वामध्ये होते, आशिया खंडामध्ये होते आणि ते म्हणजे भारताचे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मी तमाम आंबेडकरी जनतेला, अंबरनाथ शहराच्या जनतेला आणि लॉर्ड बुद्धाच्या सर्व प्रेक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देतो। भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय।
मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न थेरो आज परमपूजनीय भारतीय घटना शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या आपल्या सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. संपूर्ण जे उपासक आहेत, आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे, समस्त भारतातील सगळ्यांना बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल आज 134वी जयंती आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आजच्या या दिवशी हे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांना जे संकुचितपणे एखाद्या समुदायापुरतं ग्राह्य धरतात, एखाद्या वर्गापुरतं ग्राह्य धरतात, आज अभ्यासानं का होईना त्यांच्या नजरियामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडत आहे आणि ते सुद्धा बाबासाहेबांची जी जयंती आहे ती साजरी करत आहे. तर भविष्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही हे आजच्या जयंतीतून आम्ही स्पष्ट बघू शकतो. म्हणून मी भिक्खू डॉक्टर राहुल रत्न पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. न बुद्धाय जय भीम.
धन्यवाद. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.